चला. हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा आय-डी-बी-आय जे-एमचं आणि आय-डी-बी-आय असिस्टंट मॅनेजरचं म्हणजे ज्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांसाठी दोन्ही गोष्टींचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि दोन्हींच्याही मिळून व्हॅकन्सीज आहेत 1300. पण त्यातल्या त्यात जर आपण पाहायला गेलं आय-डी-बी-आय जे-एम म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी आलेल्या व्हॅकन्सीज आहेत 1100 आणि याच्या सोबत असिस्टंट मॅनेजर ग्रेड एच्या व्हॅकन्सीज आहेत 200 प्लस. दोन्ही लोकांनी व्हिडिओ इत्थंभूतरित्या पाहावा. सुरुवातीला आपण जेएमच्या बाबतीत बोलूया आणि त्याच्यानंतर आपण आय-डी-बी-आय असिस्टंट मॅनेजर ग्रेड एच्या बाबतीत सुद्धा बोलूयात. व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ बघा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच डाऊट आहेत. अतिशय शांतपणे कुठलीही घाई न करता शांत पद्धतीने आपण हा व्हिडिओ इत्थंभूतरित्या पाहूयात. पण तत्पूर्वी हॅशटॅग थोडंसं ॲडव्हर्टाइजमेंट. 12 मार्चला आपली नवीन बॅच जी आहे ही चालू होणार आहे अव्हेंजर्स बॅच 1 जी बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप अतिशय ज्याला गुणकारी म्हणतो आपण अशा पद्धतीने ही बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसेल. 12 मार्च पासून चालू होती ज्याची फीस जनरल बँकिंगची ₹6000 आणि एफ प्लस जनरल बँकिंगची फक्त ₹8000 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. सर आय-डी-बी-आयचं जे रिक्रुटमेंट आहे आय-डी-बी-आयमध्ये तर याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? व्हॅकन्सीज कशा असणार आहेत? सिलेक्शन क्रायटेरिया कसा असतो? एज लिमिट कशी असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आहे. एज लिमिटच्या बाबतीत आलेले आहेत. मग ते कसे असणार आहेत? या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण पाहूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा येऊयात की सर नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत? कशा आहेत? अक्रॉस द इंडिया आहेत? कशा पद्धतीने आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या पोझिशन कोणती आहे? म्हणजे ज्या गोष्टीसाठी व्हॅकन्सीज आहेत ते आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजे जाम ज्याला ग्रेड ओ म्हणून पण ओळखल्या जातं. टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज आहेत 1100. 1100 प्लस व्हॅकन्सीज अशा पद्धतीने की ह्या टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज आहेत वाढू सुद्धा शकतात. बरं. आता याच्यानंतर आहे की सर फॉर्मॅट रिजनल हायरिंग वेगवेगळे भारतात असलेले 16 झोन्स जे आहेत, या 16 झोनसाठी याचा हायरिंग चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कुठल्याही एकाच झोनमधून अप्लाय करता येणार आहे. याची माहिती आपण पुढे पाहूयात की सर नेमकं मी आय-डी-बी-आय मध्ये आता बरेच विद्यार्थी काय होतं की नको बाबा आय-डी-बी-आय मध्ये खूप प्रेशर आहे, आय-डी-बी-आय मध्ये असं आहे, आय-डी-बी-आय मध्ये तसं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो पण याच्या अगेन्स्ट मध्ये असणाऱ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा एकदा बघाव्यात. कारण आय-डी-बी-आय मध्ये जॉब करायला सी व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो म्हणजे पॅकेज जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. वार्षिक जवळपास अॅन्युअली ₹6.14 लाख ते जवळपास ₹6.50 लाख तुमचं अॅन्युअल पॅकेज राहील. नंबर 2 सर आय-डी-बी-आयच्या पेन्शन स्कीम नुसार जे बँकची नवीन पेन्शन स्कीम आहे त्याच्यानुसार आय-डी-बी-आयला पेन्शन स्कीम लागू होणार आहे. त्याच्यानंतर सर प्रोबेशन पिरियड म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परमनंट होणार आहात. प्रोबेशन पिरियड म्हणजे काय तो 1 वर्षाचा पिरियड हा ऑब्झर्वेशनचा पिरियड असतो किंवा तुम्हाला आपण एका प्रकारे असं कन्सिडर करूयात की बँकांमध्ये नवीन तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अडॅप्ट व्हायला वेळ लागतो तर तो 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड या ठिकाणी दिला जातो. सर प्रमोशन कसं असतं तर आय-डी-बी-आय मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रेड ए ऑफिसर पर्यंत म्हणजे फास्ट ट्रॅक प्रमोशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ग्रेड ए ऑफिसरला म्हणजे आता तुम्ही जॉईन करताय त्यावेळेस तुम्ही ग्रेड ओ म्हणून जॉईन करताय आणि पुढे जवळपास फक्त 3च वर्षात तुमचं ग्रेड ए म्हणून प्रमोशन जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे सॅलरी चांगली आहे. ज्याला आपण सी म्हणतो ते चांगलं आहे. याच्यासोबत प्रोबेशन पिरियड फक्त 1 वर्षाचाच आहे. बेनिफिट पेन्शन स्कीम तुम्हाला लागू आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की 3 वर्षाच्या आत जवळपास 3च वर्षात तुमचं ग्रेड ओ पासून तर ग्रेड ए पर्यंत प्रमोशन होऊ शकतं. या पद्धतीच्या सगळ्या पॉलिसीज तुम्हाला आय-डी-बी-आय जे-एमच्या मार्फत दिसायला म्हणजे तुम्हाला दिसतील. आता सगळे वेगवेगळे झोन 16 वेगवेगळे झोन्स या ठिकाणी भारतामध्ये तुम्हाला आय-डी-बी-आयच्या मार्फत दिसतील. पण याच्यापैकी नेमकं कोणत्या झोनला मी अप्लाय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की तुम्ही कोणत्याही झोनपैकी म्हणजे 16 झोनपैकी कोणत्याही एकाच झोनला अप्लाय करू शकता. बरं नंबर 2 अप्लाय करताना तुम्ही कोणत्या झोनला अप्लाय करावा, की ज्या ठिकाणची तुम्हाला लँग्वेज बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, समजता येते. अशा पद्धतीने तुम्हाला झोन सिलेक्ट करावा लागेल. बरं म्हणजे काय प्रत्येक विद्यार्थी असं कंपल्सरी नाही, की बाबा मी नाही सर याच झोनमधून भरतो किंवा त्याच झोनमधून. म्हणजे तुम्हाला एल-पी-टी लँग्वेजचे बॅरियर किंवा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे, ही तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी आहे. म्हणजे लिहिता येणे, वाचता येणे हे तुम्हाला यावं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे सर, की बाबा ज्यावेळेस मी फॉर्म भरतो त्यावेळेस माझं डेट ऑफ बर्थचं प्रूफ मला द्यावं लागतं. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या मार्कशीट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावरची माहिती ही योग्य असली पाहिजे. डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून त्या ठिकाणी घेतलं जाईल. बरं सर आता ज्या झोनमधून मी फॉर्म भरेल, तर त्या झोनमधून फॉर्म भरल्यानंतर साधारणतः
त्या झोनमध्ये माझी पोस्टिंग किती वर्षासाठी राहील? तर ज्या झोनमधून तुम्ही फॉर्म भराल, ज्या झोनमध्ये तुम्ही असाल, त्या झोनमध्ये एका दशकासाठी म्हणजे 10 वर्षासाठी तुम्हाला त्याच ठिकाणी पोस्टिंग मिळेल, त्याच झोनमध्ये पोस्टिंग मिळेल. त्यामुळे एक प्रकारे ही चांगली सुद्धा गोष्ट आपल्यासाठी पाहायला मिळेल, की बाबा 10 वर्ष त्याच झोनमध्ये राहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांशी कॉन्टॅक्टही वाढवता येतो. या हिशोबानेच बँकेने, आय-डी-बी-आयने टिपिकली हा विचार केलेला आहे. सर नेमकं अकॅडमिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय-काय आहे आय-डी-बी-आय, जे-एमसाठी? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट डिग्री पाहिजे कोणती. एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. कोणताही. बॅचलर्स डिग्री असलेला कोणताही ग्रॅज्युएट याच्यासाठी एलिजिबल आहे. सर किमान टक्क्यांची काही अट आहे का? हो. मिनिमम तुम्हाला 60% पाहिजेत. जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनला कमीत कमी 55% मार्क्स असणं अपेक्षित आहे. सर नेमकं आता हे वयोमर्यादेचा जो क्रायटेरिया आहे किंवा जो कट ऑफचा क्रायटेरिया आहे, हा कधीपर्यंत आहे? 1 मार्च 2026च्या आधी ह्या सगळ्या गोष्टी लागू होतील. कसं ते आपण पुढे पाहूयात. आयटी स्किल, बेसिक कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी म्हणजे काय? बेसिक कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असणं अपेक्षित आहे. बरं, आता जाऊयात पुढे सर वयोमर्यादा. कारण सगळ्यात मोठा डाऊट आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय विद्यार्थ्यांना एज क्रायटेरियाच्या बाबतीत. म्हणजे मी शॉर्ट नोटीस, शॉर्ट व्हिडिओज टाकल्यानंतर सुद्धा विद्यार्थी हेच विचारतात, की सर नेमका एज क्रायटेरिया काय आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कमीत कमी वय 20 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 25 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि हे कधी 1 मार्च 2026च्या आधी. 1 मार्च 2026च्या आधी कमीत कमी वय 20 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 25 वर्ष या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सर बरं याच्यामध्ये आता जर एज रिलॅक्सेशन काही आहे का कॅटेगरी वाईज? हो. एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी +5 म्हणजे 30 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी +3 म्हणजे 28 वर्षापर्यंत आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्स म्हणजे यांच्यासाठी जवळपास +10 वर्ष म्हणजे 35 वयापर्यंत. या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन या कॅटेगरी वाईज मिळेल. म्हणजे एज क्रायटेरिया हा पुन्हा एकदा स्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो. जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी वय 20 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 25 वर्ष. त्यामुळे फ्रेशर्स स्टुडंटला या ठिकाणी खूप चांगली संधी तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ओके. बरं सर जाऊया थोडंसं पुढे आता. नेमकं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे हे एकदा समजावून सांगा. एकदम साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये आपण हे रिक्रुटमेंट प्रोसेस पाहतोय. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की ऑनलाईन टेस्ट आपल्याला द्यावी लागते. ऑनलाईन टेस्ट 200 मार्काची आपल्याला आहे. ऑनलाईन टेस्ट म्हणजे आपली एक्झाम होते, ॲक्चुअल एक्झाम जी आपण आपल्या वेगवेगळ्या सेंटर्सवरती जाऊन देतो. ऑनलाईन टेस्ट 200 मार्काची. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्टली, की बाबा तुम्ही जे काही डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेले आहेत. प्रूफ ऑफ लँग्वेज, की तुम्हाला ती भाषा बोलता येते का? मग 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरती मराठी भाषा असं लिहिलेलं असेल. बरोबर आहे का? त्याच्यानंतर डिग्रीमध्ये तुम्हाला जी काही डिग्री आहे तुमची म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं का? 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट. मग त्याच्यात ती लँग्वेज तुम्हाला शिकायला होती का? तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे का? या पद्धतीनं डी तुमचा होईल. तिसरी स्टेप आहे ती म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आता हे ॲक्चुअली एक सोबतच होतं. पर्सनल इंटरव्ह्यू होईल म्हणजे याला कोणत्याही पद्धतीने ग्रुप डिस्कशन वगैरे अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू हा आय-डी-बी-आयमध्ये खूप जास्त मॅटर करतो. याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगेल. 75% मार्क हे तुमच्या या ऑनलाईन टेस्टचे आणि 25% मार्क हे तुमच्या इंटरव्ह्यूचे. म्हणून आय-डी-बी-आयचा फॉर्म भरत असताना जे-एमचा भरा किंवा कोणताही असिस्टंट मॅनेजरचा भरा. तुम्हाला एक गोष्ट कंपल्सरी दिसेल ते म्हणजे काय? पर्सनल इंटरव्ह्यूला 25% वेटेज दिलं गेलेलं आहे. बरं पुढं मग सर काय? जर सपोज याच्यातून सिलेक्शन झालं, तर मग तुमचा प्री मेडिकल टेस्ट जी आहे, ज्याला आपण मेडिकल टेस्ट एकदम नॉर्मल ह्या सगळ्या गोष्टी असतात. ही मेडिकल टेस्ट तुमची होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं फायनल सिलेक्शन होईल. या टप्प्या सिलेक्शन असतं. सर नेमके सब्जेक्ट सिलेबस कशा पद्धतीने सिलेबस आहे? याला सेक्शनल कट ऑफ असतो का? जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी आधी जे-एमची एक्झाम दिलेली आहे, त्यांना तर माहितीच आहे. पण सेक्शनल कट ऑफ याला असतो का? ओव्हरऑल कट ऑफ असतो का? तर हो असतो. याला 200 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतील. 200 क्वेश्चन, 200 मार्क आणि 2 तासाचा पेपर म्हणजे 120 मिनिटं ओव्हरऑल तुम्हाला मिळतील. त्याच्यापैकी एल-आरला 60 क्वेश्चन 60 मार्क, जी-एला तुम्हाला 60 क्वेश्चन 60 मार्क, इंग्लिशला तुम्हाला 40 क्वेश्चन 40 मार्क आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणिताला तुम्हाला 40 प्रश्न आणि 40 मार्क. या पद्धतीने तुम्हाला साधारणतः आपला सिलेबस अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. सर एक्झामचे काही रूल्स हो, जसं उदाहरणार्थ निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, जे-एमच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. असिस्टंट मॅनेजरला ती नसते. तर जे-एम मध्ये तुम्हाला 0.25 म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग अशी दिलेली आहे. सेक्शनल टाइम आहे का? हो. जसं क्वांटचा सेक्शनल टाइम वेगळा, एल-आरचा वेगळा, इंग्लिशचा वेगळा, जी-एचा वेगळा असं चारही विषयांना सेक्शनल टाइम दिलेला आहे
आणि ओव्हरऑल टाइम सुद्धा दिलेला आहे 120 मिनिटांचा. त्यामुळे सेक्शनल आणि ओव्हरऑल अशा दोन्ही पद्धतीचा तुम्हाला टाइम दिसेल. बरं, आता तुम्हाला कट ऑफ हा सेक्शनल पण क्लिअर करायचा आहे, ओव्हरऑल पण क्लिअर करायचा आहे. त्याच्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर मेडिकलची टेस्ट आणि फायनल सिलेक्शन अशा पद्धतीने होईल. ऑब्व्हियस आहे पेपर आय-बी-पी-एस कंडक्ट करतं, तर त्याच्यामुळे ड्युअल लँग्वेजमध्ये पेपर असतोच. इंग्लिश आणि हिंदी, पण मोस्ट प्रिफरेबली आपले सगळेच पोरं इंग्लिशमधून पेपर सोडवतात, कारण हिंदीतून आपल्याला तेवढा आपल्या हिंदीचे लय वांदे आहेत हे आपल्याला माहिती आहे. जाऊया थोडंसं पुढे आता, की सर नेमकं फायनल सिलेक्शन कसं होतं? फायनल सिलेक्शन कसं होतं? ठीक आहे. तर फायनल सिलेक्शनमध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल, की बाबा जो पर्सनल इंटरव्ह्यू किंवा टोटल इंटरव्ह्यूचे जे मार्क्स आहेत ते 100 मार्क्स आहेत. कमीत कमी तुम्हाला 50% मार्क्स त्या ठिकाणी पडावेत. पण फायनल सिलेक्शनचं कसं? इंटरव्ह्यू आयदर हिंदीमध्ये होतो किंवा इंग्लिशमध्ये होतो. आय-डी-बी-आयचं पुन्हा एकदा लक्षात घ्या. हिंदीमध्ये आयदर इंटरव्ह्यू होतो किंवा इंग्लिशमध्ये होतो. मग अशा केसमध्ये तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आधीचा ऑनलाईन टेस्ट याचे 75% मार्क आणि इंटरव्ह्यू याचे 25% मार्क अशा पद्धतीनं ओव्हरऑल तुमचं सिलेक्शन होत असतं. म्हणजे 75% आणि 25% असं दोघांचं मिळून सिलेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. बरं, आता जाऊयात अजून थोडंसं पुढे, की सर टाईमलाईनच्या बाबतीत एकदा पटपट सांगून द्या आम्हाला. नंबर 1 मार्च 2026 ला इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या त्या दिवशीपर्यंतचा लागू असेल. नंबर 2 8 मार्चला तुमचे रजिस्ट्रेशन विंडो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. ज्या दिवशी म्हणजे रविवारी ऑनलाईन ॲप्लिकेशन विंडो तुमची चालू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की एंड डेट, कारण की ऑनलाईन ॲप्लिकेशनची विंडो ही फार कंपॅरेटिव्हली छोटी ठेवल्या गेलेली आहे. 8 मार्च ते 19 मार्च. त्यामुळं या दरम्यान तुम्ही तुमचा फॉर्म कम्प्लिटली भरून घ्यावा. पेमेंट फार जास्त लेट करू नये. 8 तारखेच्या ऐवजी 9 तारखेला भरा, 10 तारखेला भरा. पण पार लगे 18 तारखेला रात्री जाऊन मी फॉर्म भरतो आणि कॅफेवाल्या दादानं हे चुकवलं असं कृपया म्हणू नये. बरं, जाऊया पुढे आपण आता. 8 मार्च ते 19 मार्च याच दरम्यान तुम्हाला फीस पेमेंट पण करायची आहे आणि पेपर कधी होणार आहे? तर टेंटेटिव्ह डेट आहे मॉर्निंग सेशनला 12 एप्रिल 2026 रोजी. 12 एप्रिल 2026 ला टेंटेटिव्ह डेट आहे तुमची एक्झामिनेशनची. बरं, चला जाऊयात पुढे आपण आता थोडंसं. सर फीस जनरल ईडब्ल्यूएस ओबीसीला ₹1050 फीस आहे आणि एस-सी, एस-टी आणि फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्सला ₹250 फीस आहे. ऑनलाईन पेमेंट करू शकता व्हाया कार्ड, नेट बँकिंग वगैरे, वगैरे. आता येऊया तिथं सर फॉर्म भरायला जाताना काय-काय गोष्टी मी घेऊन जायला पाहिजेत? फॉर्म भरायला जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? रिसेंट पासपोर्ट साइज फोटो, कलर असावा, लाईट बॅकग्राऊंड असावं आणि या डायमेन्शनचा असावा. म्हणजे 20 ते 50 केबीच्या दरम्यान तो असावा. सिग्नेचर ब्लँक इंक पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने, बरोबर आहे का? तुम्ही केलेली सिग्नेचर ती बोल्ड किंवा कॅपिटल लेटरमध्ये नसावी आणि 10 ते 20 केबी या फॉर्मॅटमध्ये असं म्हणजे एवढ्या साईजमध्ये असावं. लेफ्ट थंब इम्प्रेशन डावा आणि हँड रिटन डिक्लेरेशन इंग्लिशमध्ये ब्लॅक इंकनं, नो कॅपिटल लेटर्स हे कंपल्सरी लक्षात ठेवा. जे 50 ते 100 केबी मध्ये म्हणजे फॉर्म भरायला चालले, तोंड घेऊन चालले, पण आपल्याला हे पण माहित असलं पाहिजे की फॉर्म भरायला जात असताना, कारण बरेच नवीन विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा आयुष्यातला हा पहिला फॉर्म असू शकतो. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट्स जाताना फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट्स आधी तयार करून ठेवावे आणि मग फॉर्म भरायला बसावा. नाहीतर बऱ्याचदा फॉर्म भरणं एकीकडे चालू असतं, दुसरीकडे डॉक्युमेंट्स पाळणं चालू असतात. नको व्हायला पाहिजे असं. काही महत्त्वाच्या गोष्टी, की एक्झॅक्ट स्पेलिंग तुमच्या नावाची 10वी किंवा 12वीच्या हिशोबाने स्पेलिंग जी आहे ती एक्झॅक्टली तशीच असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हँड रिटन जे डिक्लेरेशन तुम्ही द्याल ते कॅपिटल लेटरमध्ये नसायला पाहिजे. ओके. चला जाऊया थोडंसं पुढे. डोंट्सच्या बाबतीत काही एवढं टेन्शन नाही. आता आय-डी-बी-आय च्या मार्फत तुम्हाला उद्या वाटल्यास मी याची लिंक ज्यावेळेस 8 तारखेला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो किंवा अल्फा कोचिंगचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी याची फॉर्म फिलिंगची जी लिंक असणार आहे ती तुम्हाला मी प्रोव्हाईड करून देतो. काही प्रॉब्लेम नाही. आता जाऊयात पुढे. जे लोक असिस्टंट मॅनेजर म्हणजे ग्रेड ए या पदासाठी इलिजिबल आहेत, अशा लोकांसाठी मी पहिल्यांदा एकदा माहिती सांगतो पटापट. सर जागा किती आहेत? जागा आहेत टोटल 200. अनरिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे ओपन साठी 81, ओबीसी 54, एससी 30, ईडब्ल्यूएस 20 आणि एसटी 15. याच्यात फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्सच्या 8 जागा सुद्धा इन्क्लुडेड आहेत. जाऊया थोडंसं पुढे, की सर सॅलरीची स्टार्टिंग म्हणजे बेसिक पे यांचं किती असेल? 48,480 ते 85,920 ज्यांचं म्हणजे या पद्धतीने बेसिक पे असेल. करियर पाथ सर डेझिग्नेशन काय? डायरेक्टली असिस्टंट मॅनेजर, त्याच्यानंतर 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड आणि त्याच्यानंतर मग त्यांचं पुन्हा पुढचं प्रमोशन. सर पोस्टिंग कुठं असेल? तर जसं आपण ग्रेड ओच्या बाबतीत पाहिलं की एका लिमिटेड झोनमध्ये 10 वर्ष काम करावं लागेल, यांचं असं नाही. पॅन इंडिया कुठेही जिथं बँकेची गरज आहे अशा ठिकाणी जावं लागतं.
बरं पुढे पाहूयात आपण यांचं सुद्धा सेम कंडिशन आहे. जसं आपण पाहतो की 1 मार्चला एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार वय बसावं. त्याच्यानंतर 8 मार्च ते 19 मार्चच्या दरम्यान फॉर्म सुटणार आहेत आणि 12 एप्रिल 2026 ला यांचा सुद्धा पेपर होणार आहे आणि तेही आफ्टरनून शिफ्टमध्ये. म्हणजे 12 एप्रिलला मॉर्निंग शिफ्टमध्ये आय-डी-बी-आय जे-एम असेल आणि आफ्टरनून शिफ्टमध्ये साधारणतः आय-डी-बी-आय ए-एम असेल. ए-एम म्हणजे असिस्टंट मॅनेजर, जे-एम म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. पुढे जाऊयात सर, वर्क एक्सपिरियन्स पाहिजे का? तर हो. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि तेही कंपल्सरी कशा-कशाचा ते लक्षात घ्या. सर माझी डेअरी टेक्नॉलॉजीचा माझा अनुभव आहे. टेम्पररी काम केलेलं आहे. अशा ठिकाणचा अनुभव चालतो का? तर नाही. नंबर 1 पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमची डिग्री झाल्यानंतरचा 2 वर्षाचा अनुभव. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 2 वर्षाचा अनुभव इलिजिबल सेक्टर्स कोणते-कोणते आहेत? पब्लिक सेक्टर बँक असेल, प्रायव्हेट सेक्टर बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक असतील किंवा रिजनल रूरल बँक म्हणजे आर-आर-बीज असतील, ह्या बँका चालतात. त्याच्यानंतर जनरली ब्रांच बँकिंग ऑपरेशन्समध्ये, रिटेल असेट्समध्ये, क्रेडिट्समध्ये किंवा सेल्समध्ये काम केलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल. अजून सर कोणते लोक चालणार नाहीत? बँकेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मला सिलेक्शन झालं नाही चालणार. बीपीओ, केपीओ नाही चालणार. एक्सपिरियन्स अंडर द 6 मंथ म्हणजे कुठेही एका ठिकाणी एक्सपिरियन्स 6 महिन्याच्या आतच असेल, नाही चालणार. सर असं असेल तर माझा पब्लिक सेक्टर बँकेमध्ये 1 वर्षाचा अनुभव आहे आणि प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये 1.5 वर्षाचा अनुभव आहे. चालेल का? तर हो चालेल. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 2 वेगवेगळ्या ठिकाणचा एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा चालतो. हे पण लक्षात घ्या. जाऊया थोडंसं पुढे. वयोमर्यादा 21 ते 30 वयोगट. बाकीचं मग एक्सटेन्शन सेम आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीच्या लोकांसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, ओबीसी साठी 3 वर्षाचं. एज्युकेशन एनी ग्रॅज्युएट कंडिशन फक्त आणि फक्त डिप्लोमा असेल तर चालणार नाही. डिग्री पाहिजेत. डिग्री कंपल्सरी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे कॉम्प्युटरच्या बाबतीत तुम्हाला नॉलेज असणं हे कंपल्सरी आहे. अपेक्षित नाही, कंपल्सरी आहे. बरं पुढे जाऊयात आपण आता. सर यांचं कसं आहे? यांचं सुद्धा सेम आहे. ऑनलाईन टेस्ट, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर मेडिकल अशा पद्धतीनं असिस्टंट मॅनेजरचं अर्थात ग्रेड ए चं सिलेक्शन हे अशा पद्धतीने आहे. पुढे जाऊयात सर यांचा कसा क्रायटेरिया असतो? ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने असते? एल-आर 60 प्रश्न 60 मार्क 40 मिनिटात. इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क 20 मिनिटात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 40 मार्क 35 मिनिटात आणि जनरल अवेअरनेस 60 प्रश्न 60 मार्क 25 मिनिटात आणि हा असाच जवळपास सिमिलर पॅटर्न हा तुम्हाला आय-डी-बी-आय जे-एमचा सुद्धा पाहायला मिळेल. बरं सर याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग तर अजिबात नाही कारण आपले जे लोक याला एलिजिबल आहेत ते लोक खूप चांगल्या पद्धतीने सध्या कोणीच टचमध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना मी पुन्हा एकदा सांगेल की बाबा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नो पेनल्टी फॉर द रॉंग क्वेश्चन निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाहीये. जसं जेएमला ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला निगेटिव्ह मार्किंग आहे, तसं इथे निगेटिव्ह मार्किंग कोणती नाहीये म्हणून मी हे बाजूला काढून टाकलंय. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सेम क्रायटेरिया आहे, की 75% मार्क हे तुमच्या ऑनलाईन टेस्टला असतील आणि 25% मार्क तुमच्या पी-आयला म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूला असतील. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, नो डॉक्युमेंट्स, नो इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल, तुम्ही म्हणसाल नाही सर मी बँकेकडून एन-ओ-सीच आणलेली आहे, मी नंतर सादर करतो, तर अजिबात नाही. कारण यांचा क्रायटेरिया तुम्ही पाहिला असेल ऑनलाईन टेस्ट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर इंटरव्ह्यू. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कंपल्सरी तुमच्याकडे बँकेने दिलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे. सर मी जर सोल्डी असेल तर तरी सुद्धा चालेल. एक्सपिरियन्स लेटर मात्र पाहिजे तुम्हाला. ठीक आहे? तर नो सर्टिफिकेट, नो इंटरव्ह्यू हे याच्या बाबतीत लक्षात ठेवा. चालेल सेम क्रायटेरिया आहे 75% आणि 25% 75% ऑनलाईन टेस्टला आणि 25% क्रायटेरिया हा आहे तुमचा साधारणतः तुमच्या असलेल्या पर्सनल इंटरव्ह्यूला. सर फीस काय आहे? तेच एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी ₹250 आणि बाकीच्या सगळ्याच लोकांसाठी ₹1050 अशी फीस तुम्हाला या ठिकाणी लागेल. तर चालेल सगळ्या लोकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा परीक्षांसाठी. अशाच अपडेटसाठी अल्फा कोचिंगच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका आणि त्या बेल आयकॉनला काहीतरी फेकून मारा. म्हणजे मोबाईल फुटू देऊ नका, पण काहीतरी तुम्ही तिथं बटन दाबून ठेवा. म्हणजे येणाऱ्या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळतील. यांना सुद्धा फोटोग्राफ सेम आहे जसं आपण जेएमला पाहिलं होतं, की फोटोग्राफ 20 केबी ते 50 केबीचा असावा. सिग्नेचर ही तुमची 10 ते 20 केबीची असावी. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुमचं असावं, ते दिसावं. काळ्या किंवा निळ्या इंकनी असेल तरी चालतं. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा तुमचं या ठिकाणी लागेल. फारच बारीक ठेवू नका, जेणेकरून ते दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवू नये. चालेल, तर भेटूया आपण पुढच्या अशाच अपडेट्सच्या बाबतीत. एक गोष्ट मात्र विसरू नका, 12 मार्चला आपली नवीन बॅच चालू होतीये. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.